तर बातमी येते जळगावमधून। जळगावातील रामदेववाडीत ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकलाय। गावात अजून एकाही नागरिकाकडून मतदान करण्यात आलेलं नाही। रामदेववाडीतील 3 मुलांचा अपघातात मृत्यू झाला। या अपघातातील आरोपींना अटक होईपर्यंत मतदान न करण्याचा ग्रामस्थांनी निर्णय घेतलेला आहे। तर जळगावमधल्या रामदेववाडी इथल्या ग्रामस्थांनी मतदान केलेलं नाही, मतदानावर बहिष्कार टाकलेला आहे। आपले प्रतिनिधी किशोर पाटील सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। किशोर, काय म्हणणं आहे ग्रामस्थांचं? या ठिकाणी गेल्या काही दिवसापूर्वी एक अपघात झाला होता आणि त्या अपघातामध्ये एका महिलेचा आणि तिच्या 3 मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। हा खूप भीषण अपघात होता आणि या ठिकाणी ज्या अपघाताला दोषी होते त्या दोषींवर कुठलीही कारवाई झालेली नाही। गुन्हा दाखल झाला, मात्र त्यात योग्य ती कलम लावण्यात आलेली नाही आणि त्यामुळेच या ठिकाणी जब आपण बघितलं तर त्या कुठल्याही आरोपीला आतापर्यंत अटक झालेली नसल्यामुळे या ठिकाणचे ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत आणि त्यामुळेच या ठिकाणी या गावकऱ्यांनी जोपर्यंत अपघाताला दोषी आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मतदान करणार नाही, असं संपूर्ण मतदानावर बहिष्कार टाकलेला आहे। नक्कीच किशोर, त्याच्यामुळे रामदेववाडीतील एकाही ग्रामस्थानं अद्याप मतदान केलेलं नाही। धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल।